संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो, त्याची ही नांदी आहे. मोठे पावसाळी क्षेत्र आता तयार होऊ लागले आहेत आणि या मान्सूनच्या प्रवाहामध्ये हे बाष्प असल्यामुळे आपल्याला लवकरच याचा भारतीय मान्सूनला गती मिळण्याकरता उपयोग होणार आहे. उत्तर भारतात WD आहे, परंतु सध्या या भागातून येत असलेल्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून रोखला गेलेला आहे. जशी मान्सूनची ताकद वाढेल तसा मान्सून पुढे गतिमान पद्धतीने सरकेल असा अंदाज आहे. या ठिकाणी आपण बघतो की देशातील काय परिस्थिती आहे साधारण 20 तारखेपर्यंत. आपण जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर आपल्याला विदर्भामध्ये एकूण 80% घट दिसते पावसामध्ये. मराठवाड्यामध्ये एकूण 70% घट दिसते. तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण जी घट आहे ती 82% आहे आणि कोकण किनारपट्टीला हीच घट आपल्याला 85% दिसते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर सरासरी काढली तर जवळपास 80% पावसाची घट आज ॲज ऑन टुडे दिसते. 30 जूनला आपण जेव्हा ही परिस्थिती बघू तेव्हा चित्र पूर्णपणे पालटलेलं असेल. महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती बघितली तर देशामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे. खास करून ओरिसा, छत्तीसगड, झारखंड या काही भागात त्याचा प्रभाव आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा अजून प्रभाव सुरू झालेला नाही आहे, परंतु लवकरच सुरू होईल असा अंदाज आहे. आपण जर मान्सूनची परिस्थिती बघितली तर मान्सूनच्या परिस्थितीमध्ये विशेष काही बदल झालेले नाही. 12 ते 20 म्हणजे 9 दिवस पूर्वेकडील मान्सून एकाच ठिकाणी थांबलेला आहे. 8 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पश्चिमी शाखा मान्सूनची एका जागी थांबलेली आहे. आपण सध्या जर या मॉडेलनुसार पावसाची परिस्थिती महाराष्ट्रातली बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेकडून, पुणे जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती झालेली आहे. सर्वात अधिक पावसाची परिस्थिती ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बाजूने सरकते आहे. त्यामुळे एकूणच रात्री पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात अनुभवायला मिळू शकतं. त्यामध्ये खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. त्याबरोबरच थोडंफार धाराशिव, सोलापूर किंवा सातारा, पुणे या विभागातही याचा थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. कारण आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती आता बदलू लागली आहे आणि लवकरच आपल्याला महाराष्ट्रात पाऊस सुरू झाल्याची बातमी मिळणार आहे. साधारण 27 जूनपर्यंत CFS मॉडेलचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील अंदाजामध्ये म्हणजे साधारण 27 तारखेपासून तर 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता महाराष्ट्रामध्ये या CFS मॉडेलने व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे चित्र वेगळं असणार आहे महाराष्ट्राच्या अंदाजाचं. आपण या ठिकाणी बघतो की साधारण विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान एक वादळी सिस्टम बनेल. ती थोडी महाराष्ट्राच्या आजूबाजूने भूभागावर येईल. त्यानंतर पुन्हा एक सिस्टम बनून ती प्रभावीपणे भारतावर सरकणार आहे आणि ती जाते ना जाते त्याच्यानंतर लगेचच भुवनेश्वरजवळ आणखी एक सिस्टम बनणार आहे. म्हणजे एक सिस्टम जोपर्यंत राजस्थानचा कोपरा, गुजरातचा कोपरा ओलांडत नाही तोपर्यंत एक दुसरी सिस्टम देखील स्ट्रॉंग बंगालच्या उपसागरात साधारण जुलैच्या 3-4 तारखेच्या दरम्यान बनणार आहे. आणि साधारणपणे या सिस्टम जेव्हा बनतात तेव्हा याचा महाराष्ट्रावर जरी डायरेक्ट परिणाम झाला नाही तरी अरबी समुद्रातील वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतं. साधारण 6 जुलैपर्यंतचा अंदाज जरी आपण बघितला तर आता सातत्याने वादळी प्रणाल्या विकसित होण्याची शक्यता आहे. ही जूनची 26 तारीख आहे. साधारणपणे आपल्याला
अरबी समुद्राच्या पश्चिमेला सामुद्रिक तापमान वाढण्याची शक्यता आहे. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये आयोडी सक्रिय होणं असं म्हणतो. याचा परिणाम आपण या ठिकाणी बघतो की भारतावर वेगवेगळ्या सिस्टम विकसित होऊन त्या प्रभावी बनण्याची शक्यता आहे. जे आपण या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी बघू शकतो, साधारणपणे या 25 तारखेनंतर सिस्टम हलक्या स्वरूपात बनायला सुरुवात होईल. मात्र जूनच्या शेवटी ज्या सिस्टम बनतील त्या प्रभावी असतील. त्याचा महाराष्ट्रावर खूप परिणाम होईल आणि या सिस्टममुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. हा एक अंदाज आहे आणि जर असं झालं तर महाराष्ट्राची चिंता मिटेल. पेरण्या होऊन जातील, पाणीसाठे वाढतील. आपण झटपट 10 दिवसाचा GFSचा अंदाज जरी बघितला तरी आपल्याला 22 तारखेला GFSने पाऊस सांगितला नाही, मात्र 23ला पश्चिम महाराष्ट्र कोकणात शक्यता व्यक्त केली आहे. कोकणातला पाऊस सातत्याने पुढे राहील आणि तुरळक भागात मराठवाडा विदर्भातही पाऊस राहील असं आहे. 28 तारखेपासून मात्र GFS मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. म्हणजे एक 27, 28, 29ला मान्सूनची प्रगती होईल असे दिसतंय. साधारण 21 तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हालचालींना सुरुवात होईल. प्रत्यक्ष 21 तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल. 22 तारखेला या वातावरणाचा अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात परिणाम जाणवतोय. त्याच वेळेस तो परिणाम प्रत्यक्ष कोकण किनारपट्टी मध्ये जाणवायला सुरुवात होईल. 23 तारखेला तो अंतर्गत भागामध्ये प्रभावी ठरेल आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 23ला पाऊस असेल. 24ला या पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. 25ला दोन्ही समुद्र ॲक्टिव्ह होतील आणि दोन्ही समुद्रातल्या सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करायला सुरुवात करतील. यामध्ये आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण असेल. 26 तारखेला देखील दोन्ही समुद्रातील सिस्टम या महाराष्ट्रावर परिणाम करत असणार आहेत. 25 तारखेला जो मान्सून एका जागेवर थांबलेला आहे तो साधारण 23-24 नंतर पुन्हा ॲक्टिव्ह होऊन पुढचा प्रवास सुरू करेल. 28